योगेश्वरी दर्शन बातम्याच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे येत आहोत। पहा फक्त आपल्या हक्काचं चॅनल योगेश्वरी दर्शन। अंबाजोगाई तालुक्यातील धायगुडा पिंपळा येथील दूरदर्शन केंद्राशेजारी जीवन आधार स्वास्थ्य सेवाभावी संस्था व समस्त महाजन ग्रुपच्या वतीने भक्ती प्रेम आश्रमाचे उद्घाटन नुकतेच महाजन ग्रुपचे विश्वस्त गिरीशभाई शाह यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांची उपस्थिती होती। यावेळी या सर्व परिसराची व बांधकाम करण्यात येणाऱ्या या कामाची पाहणी करण्यात आली। यावेळी व्यासपीठावर देवेंद्रजी जैन, नूतन दिदी देसाई, रघुवीर देशमुख, सागरजी कोटेचा, सुधीर सावरे, उत्तमभाई लोडिया, गिरीशभाई सत्रा, भरतभाई सांगवे, किरणभाई लातूरकर, धनराज सोळंकी, कालिदास आपेट, शामराव आपेट, प्रशांत अदना, रमाकांत पाटील यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत पतंगे यांनी, प्रास्ताविक पवन गिरवलकर यांनी, तर आभार सोमनाथ आप्पा वैजनाथ आप्पा गिरवलकर यांनी मानले। या कार्यक्रमानंतर महाप्रसाद देण्यात आला आहे। त्यांच्या बहिणींनी दिले होते, बरोबर आहे ना? चारही बहिणींनी 1-1 लाख रुपये दिले। म्हणजे बहिणींना नाही तर काय असतंय, हां रक्षाबंधन आली भाऊ काय देणार, भाऊबीज आली भाऊ काय देणार, ते बहिणी अशा आहेत की त्याला द्यायला लागले। आणि आई वडिलांचा पण त्याला आशीर्वाद आहे। अंबाजोगाईपासून जवळच असलेल्या या डोंगरावर वृक्षांचे रोपणही करण्यात आले आहे। त्याचबरोबर पवन गिरवलकर यांना समस्त महाजन ग्रुपच्या वतीने 6 लाखाचा चेक व चनई येथील सर्जेराव सावरे यांच्याकडून 1 गाय व शामराव आपेट गिरवली यांच्याकडून 1 गाय तसेच ज्या ज्या वस्तू या ठिकाणी कमी आहेत त्याही पूर्ण करून घेण्याचे काम गिरीशभाई शाह यांनी केले। उपजिल्हाधिकारी यांनीही या आश्रमासाठी मदत केली आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्जेराव सावरे, अनंत पवार, लक्ष्मण पतंगे, अण्णासाहेब कदम, सुनील मस्के, प्रवीण पवार, सकाराम शिंदे यांनी व पवन गिरवलकर यांचे सर्व मित्र परिवाराने परिश्रम घेतलेत। यावेळी महिला, पुरुष व तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवतडे, पिंपळा धायगुडा।